रुद्राय ऑफिसला निघून गेल्यावर कमळला एकटीला खूप बोर व्हायला लागलं. ती आजीच्या रूममध्ये जाते. आजी, आवाज देते कमळ. तिला पाहून आजी बोलते, कमळ तू ये, बस. दारात का उभी आहेस? ये ना आत. रुद्राय ऑफिसला गेला ना? कमळ, हो आजी, हे ऑफिसला गेलेत. तुला कंटाळा आला का ग? आजी विचारते कमळला. कमळ, हो आजी बोलते. लग्न झाल्या झाल्या ऑफिसला जायची काय गरज आहे रुद्रायला? बायकोला जरा फिरायला घेऊन जायचं. लहानपणापासूनच खूप हट्टी आहे तो. अगं तुला सांगते, तुझ्यासारखी सुंदर बायको मिळाली म्हणून लग्न केलं त्यांनी. नाहीतर मागील 4 वर्षांपासून त्याच्या मागे लागलोय आम्ही, घरातले सर्वजण. पण तेव्हा कधी आमचं नाही ऐकलं. किती मुली पाहिल्या, कोणालाच पसंत केलं नाही तुझ्या नवऱ्याने. मुली पाहून कंटाळला तो. मग तोच बोलू लागला, बस करा आता मुली पाहणं. मला आवडेल कोणी तेव्हा करेल मी लग्न. त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी मुली पाहण्याचा नाद सोडून दिला आणि तुझ्याशी लग्न केलंय असं सांगायला त्याने मला फोन केला तेव्हा खरंच मला खूप आनंद झाला. एकुलता एक नातू माझा, त्याचं लग्न झालेलं पाहायचं होतं मला. पण ठीक आहे, त्याने कोर्ट मॅरेज केलं ते. म्हणून तुझ्यासारखी सुंदर नातसून तरी पाहू शकली मी. यातच खूप आनंद आहे मला. पोरी, तूही सुखात राहा आणि माझ्या रुद्रायलाही सुखात ठेव. एकमेकांना समजून घ्या. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत बसू नका. हो आजी, कमळ बोलते. रुद्रायच्या मॉम डॅडला खूपच आनंद झालाय त्यांनी लग्न केले ते ऐकून. रुद्रायची मॉम तर खूपच टेन्शन घ्यायची, हा अजून लग्न करत नव्हता म्हणून. आता कुठे तिच्या जीवात जीव आला असेल रुद्रायने लग्न केलं हे ऐकून. कमळ मनातच, अरे बापरे, खरंच खूप डेंजरस आहेत हे. यांना समजून घेणं खूप अवघड आहे. पण मला समजून घ्यावं लागेल यांना. तसे ते वाईट नाहीत, फक्त लग्न करत नव्हते. पण आता केलंय त्यांनी माझ्यासोबत लग्न. कमळ त्याच्या विचारात हरवली असतानाच आजी बोलते, कमळ, कोणत्या विचारात हरवलेस? आजी, यांच्या विचारातच हरवले. ऑफिसमध्ये हे स्वतःला किती कठोर दाखवतात आणि घरी खूपच मजाक मस्ती करत राहतात. अगं तसाच आहे तो. कामाच्या बाबतीत एकदम डेडिकेटेड आहे तो. त्याने स्वतःच्या हिमतीवर बिझनेस वाढवलाय. अगं तुला सांगायचं राहिलंच बघ, तुझी सासू सासरे येत आहेत. आज सकाळीच निघालेत ते गावावरून यायला. कधी तुला पाहतोय असं झालंय तुझ्या सासूला. तशी तू खूप गुणी आहेस, आवडशील तुझ्या सासूला लगेच. पोहोचतील ते काहीच मिनिटात घरी. आजी आणि कमळ गप्पा मारत बसलेल्या तेव्हाच रुद्रायची मॉम डॅड घरी पोहोचतात. रुद्रायची मॉम आल्या आल्या आपल्या सुनेला पाहण्यासाठी रुद्रायच्या रूममध्ये जाते, तर तिथे नसते कमळ. त्या लगेचच लगबगीने आजीच्या रूममध्ये येतात. तिथे असतात दोघीही. दरवाजातूनच ती तिच्या सुनेला निरखून पाहू लागते. अगदी पायापासून डोक्यापर्यंत निहाळत त्या तिला काही न बोलता. तेवढ्यात आजीचं लक्ष जातं दरवाजाकडे. आजी बोलतात, लता आलीस तू? हो आई बोलत लता दरवाजातून आत येतात. शांत प्रेमळ स्वभावाच्या लता कमळजवळ येऊन कमळचे दोन्ही हात हातात घेत बोलतात, खरंच खूप सुंदर आहेस तू. तुझ्यासारखी बायको हवी होती माझ्या रुद्रायला, म्हणून त्यांनी कित्येक मुलींना नकार दिला. आजी बोलतात, लता बस तरी, केवढी ती घाई सुनेला पाहण्याची. आता रोजच पाहशील की तुझ्या सुनेला. थकली असशील, जा पहिलं फ्रेश हो, आराम कर. हो आई, होते मी फ्रेश, बोलतात लता. कमळला बोलतात, रुद्राय त्रास देत नाही ना तुला? तसं असेल तर मला लगेच सांग बरं का. बोलतच त्या त्यांच्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानामागे लावतात. आलीच मी पटकन फ्रेश होऊन, मग आपण खूप गप्पा मारू, बोलतात त्या आणि त्यांच्या रूमकडे जातात. लता गेल्यावर कमळचं मन हलकं होतं.
कमळ रुद्रासोबत लग्न करून घरात आलेली, पण तिचे सासू सासरे नव्हते घरी. ते घरी आल्यावर तिला पाहून कसं रिॲक्ट करतील त्याचं टेन्शन होतं तिला. पण आता ती टेन्शन फ्री झालेली. आज रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात डिनरसाठी. लता कमळला तिच्याविषयी सर्व प्रश्न विचारत कमळविषयी अधिक जाणून घेत असतात. अजून रुद्र घरी आलेला नसतो. कमळ लतांशी बोलत असताना राहून राहून भिंतीवर लावलेल्या मोठ्या घड्याळाकडे पाहत असते. मनातच कुठे राहिले हे? रुद्राची कमळला काळजी वाटू लागलेली. तो अजून घरी आला नव्हता म्हणून. नवऱ्याची काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कमळ, नको काळजी करूस, येईल रुद्राय काही वेळातच, लता बोलतात कमळला. आणि समोरून रुद्राय, मॉम डॅड आलात तुम्ही बोलत त्यांच्याजवळ येतो सुद्धा. लता बोलतात, आम्ही आलो, पण तू का एवढं लेट केलंस यायला? तुझी बायको किती काळजी करत होती तुझी. लग्न झालंय तुझं आता, लवकर यायचं घरी. आईच्या बोलण्यावर रुद्राय, खरंच मॉम बोलत एक कटाक्ष टाकतो बायकोवर. तशी ती लाजून नजर चोरून खाली पाहते. तसं त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरतं. मॉम, मी येतो लगेचच फ्रेश होऊन, तुम्ही सुरुवात करा जेवायला. हो जाय पटकन, मी जेवण वाढायला घेते. लता बोलतात, अहो आम्ही दोघींनी मिळून गाजर हलवा बनवलाय, कसा झालाय टेस्ट करून सांगा. सुधाकर दोघींकडे बघून गोड स्माईल देतात आणि बोलतात, हो नक्की. आजी आणि सुधाकर यांनी जेवणाला सुरुवात केलेली. मस्त झालाय गाजर हलवा, सुधाकर आनंदाने हसत बोलतात. रुद्रा येतो फ्रेश होऊन. सर्वजण एकत्र डिनर करतात. रुद्राय त्याचं जेवण झाल्यावर रूममध्ये गेलेला आणि आता तो कमळच्या येण्याची वाट पाहत असतो. आजी, कमळ आणि लता तिघीजणी लिव्हिंग एरियामध्ये बसून गप्पा मारत असतात. कमळ रूममध्ये येत नसते म्हणून रुद्राय वैतागतो. इकडे कमळ आजी आणि लतासोबत बसलेली, पण तिचं लक्ष घरी आलेल्या रुद्रायकडे लागलेलं. तिला सुद्धा ती कधी रुद्रायजवळ जाते असं झालेलं. आजी आणि लता एकमेकींकडे बघून गालात हसत होत्या. राहून राहून ती वरती रुद्रायच्या रूमकडे पाहत होती. आजी आणि कमळ मुद्दाम कमळला गप्पांमध्ये गुंतवून ठेवत होत्या. त्यांना माहिती होतं कमळ स्वतःहून नाही जाणार त्यांच्या समोरून रुद्रायकडे. पण रुद्रायला बायकोची किती ओढ लागलेली ते पाहायचं होतं त्या दोघींना. आणि खरंच रुद्राय कमळच्या ओढीने कमळ असते लिव्हिंग एरियामध्ये तिथे येतो. आजी आणि लताला तिथे पाहून कचरतो तो थोडा, तरी सुद्धा बोलतो, कमळ माझ्यासाठी 1 कप हळदीचं दूध घेऊन ये, गळा सर्दीने खराब झालाय. तशा लता रुद्रायजवळ येऊन बोलतात, मगाशी तर तुझा गळा चांगला होता, आता लगेच काय झालं तुझ्या गळ्याला? बायकोशिवाय रूममध्ये करमत नाही ते सांग ना. बोलून त्या आजीकडे पाहून थोडं मोठ्यानेच हसतात. त्या मस्करी करत आहेत ते पाहून कमळ लाजून पटकन किचनमध्ये जाते आणि रुद्राय असं काही नाही मॉम बोलून धावतच त्याच्या रूममध्ये जातो. कमळ हलक्या पावलांनी तिच्या रूममध्ये येते. आल्यावर दरवाजा लॉक करून त्याच्याजवळ येऊन बोलते, अहो दूध. तो तिच्याकडे थोडं रागात पाहतो. तशी ती त्याच्याकडे पाहून पटकन नजर खाली जमिनीकडे झुकवते. बापरे, खूपच रागवलेले दिसतायत हे, ती मनातच बोलते. तसा त्याचा कडक आवाज तिच्या कानावर आदळतो, हे काय? मी आलो नसतो तुला बोलवायला तर तू आलीच नसतीस ना आपल्या रूममध्ये. तशी ती, अहो ते मी मॉम आणि आजीसोबत बोलत बसलेली. हो, मीही तेच बोलतोय तुला. रात्रभर बोलतच बसली असतीस. नवऱ्याचं कुठे काय पडलंय तुला? नवरा आलाय घरी, त्याचं काहीच नाही तुला. झोपेल तो. दिवसभर कमी गप्पा मारल्या असतील तिघींनी, त्या रात्रभर गप्पा मारत बसलेत.
खोचक बोलतो तो तिला. तसं तिच्या डोळ्यातून टचकन पाणी गालावर ओघळतं. तिच्याकडे पाहत बोलणारा रुद्राय पाहतो तिचे अश्रू, तसं त्याच्या काळजात चर्र होतं. तो पटकन उठून तिच्याजवळ जातो आणि बोलतो, सॉरी, मी जास्तच बोललो तुला. पण तू येतच नव्हतीस रूममध्ये. केव्हापासून वाट पाहतोय तुझी, म्हणून मी चिडलो. तो तिचे अश्रू हळूवार पुसतो आता. तशी ती त्याच्या गळ्यात पडते आणि बोलते, अहो, मला यायचं होतं तुमच्याजवळ, पण मॉम आणि मी पहिल्यांदाच भेटलो म्हणून आम्ही थोड्या जास्तच बोलत बसलो. तो तिला स्वतःपासून दूर करत त्याचे कान पकडून पुन्हा, सॉरी, मी तुला त्रास दिला ना? तशी ती त्याचे हात त्याच्या कानापासून खाली करत बोलते, असं काही नाही. मी नाही रागवली तुमच्यावर. तू रागवली नाहीस, पण तुझा मूड थोडा खराब झाला माझ्यामुळे. तुझा मूड छान करण्याचं टॉनिक आहे माझ्याकडे, तो तिला बोलतो. ती काय या आविर्भावाने त्याच्याकडे पाहू लागते. तो, अगं असं नको पाहू, तुझं सकाळचं गिफ्ट राहिलंय, तेच देणार आहे मी तुला. तसं तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. आता त्याने तिच्यासाठी काय गिफ्ट आणलंय याची तिलाही उत्सुकता लागते. तो तिला आरशासमोर उभं करतो आणि तिच्या मागे उभा राहून तो तिच्या गळ्यात अतिशय सुंदर डायमंड नेकलेस घालतो. तिला खूप आवडतो. ती वाव उद्गारते. पण क्षणात, खूप महाग असेल ना? एवढा महाग नेकलेस कशाला आणलात? साधंसं गिफ्ट जरी आणलं असतं तरी चाललं असतं मला. तसा तो तिला स्वतःकडे फिरवत बोलतो, माय लोटस, तू द रुद्राय अग्निहोत्रीची वाईफ आहेस. तुझ्या स्टेटसप्रमाणेच तुला गिफ्ट देणार ना मी. ती गालात हसत असते. तिला खूप आवडलेलं त्याने आणलेलं गिफ्ट. खुश असते ती. तिचा प्रसन्न मादक चेहरा पाहून रुद्राय तिला किस करायला तिच्या ओठांकडे झुकू लागतो. तशी ती त्याला हळूच धक्का देऊन पळत जाऊ लागते. तो तिचा पटकन पदर पकडतो आणि कमळचं काळीज मात्र धडधडू लागतं. ती, अहो, माझा पदर सोडा ना. तो नाही सोडणार. सोडायला थोडा पकडलाय पदर बोलत असतो. तिच्या समोर येऊन उभा राहतो तो. ती लाजून चूर चूर होत असते. तिच्याकडे पाहणारी त्याची भेदक नजर पाहून तिला कसंसच होतं. या क्षणाला तिला वाटतं त्याच्यापासून स्वतःला कुठेतरी लपवावं. ती हळूच लाजत, अहो, असं नका ना पाहू माझ्याकडे, मला खूप लाज वाटते बोलते. तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतो. आता तो तिला पटकन त्याच्या 2 मजबूत हातांवर उचलतो. तशी ती बावरते. ती, अहो, काय करताय? सोडा मला. कशाला उचललं तुम्ही मला? साधी भाबडी असते ती. तो, शांत बस कमळ, किती बडबडतेस बोलतो. तशी ती त्याच्याकडे पाहत शांत होते. दोघेही आता एकमेकांच्या नजरेत पाहत हरवतात. तो तिला तसंच उचलून बेडवर अलगद ठेवतो आणि तिच्या अंगावर येतो. तिच्या चेहऱ्याला सर्वत्र किस करू लागतो. त्याच्या ओठांचा हळूवार स्पर्श जाणवताच तिच्या अंगातून वीज सळसळून गेली. अंगावर शहारे आले. हृदय धडधडू लागतं. डोळे बंद करून ती एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध झालेली. त्याचे श्वास तिच्या गालावर, तिच्या कानात जात अंगावर रोमांच उठवत होते. डोळे बंद होते तिचे. ओठ थरथरत होते. लाजेने गाल लाल झालेले. त्याला आता तिला लिप किस करण्याचा मोह झाला. लुक ॲट मी कमळ बोलत त्याने तिच्या ओठांना त्याच्या हाताच्या अंगठाने हलकं रब केलं. तिने हळूच डोळे उघडले. दोघांचेही श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. एकमेकांच्या नजरेत पाहत होते ते. अखेर त्याने तिच्या गुलाबी ओठात ओठ मिसळले, जे त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी असुसले होते. त्याच्या प्रेमाच्या स्पर्शाची वाट बघत एकमेकांपासून विलग झाले होते. आता तो तिला पॅशनेटली किस करत होता आणि तीही त्याला त्याच वेगाने साथ देत होती.
त्याच्या प्रेमाचा स्पर्श होताच ती बावरून जायची. स्वतःला विसरायची त्याच्या स्पर्शात ती, आणि हेच त्याला खूप आवडायचं. दोघे आता त्यांच्या प्रेमाच्या स्पर्शात न्हाऊन निघत होते. जसजशी रात्र सरत होती तसतसं त्यांचं प्रेम बहरत होतं. त्यानंतर एकमेकांच्या मिठीत समाधानाने झोपी गेले दोघेही. अशा प्रकारे कमळ आणि रुद्राच्या गोड सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कथा समाप्त. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर पहा. धन्यवाद.